नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, कर्जमाफीची जी काही पहिली यादी आहे ती आपण पाहिलं की 553 शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की याच्या दुसऱ्या तिसऱ्या अशा याद्या नेमक्या कधी येणार. तर बघा, या संदर्भात आपण गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की लवकरच जसा जसा इन्कम टॅक्सचा डाटा हा प्राप्त होणार आहे, फक्त इन्कम टॅक्सचा फिल्टर हा बाकी आहे आणि जसं जसं त्याच्यामधून जे काही माहिती उपलब्ध होणार आहे तशी तशी माहिती या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. तर या संदर्भातली दुसरी यादी देखील आता लवकरच येणार आहे आणि त्यासाठी 7,48,796 शेतकऱ्यांची यादी ही आता या यादीला देखील मंजुरी दिलेली आहे. लवकरच ही यादी देखील आता येणार आहे. आता या संदर्भात आपण पाहिलं तर याच्यामध्ये लातूर आहे त्याच्यामधले 44,600 शेतकरी आहेत. आता ही यादी फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीच आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि कोल्हापूरचे 29,709 शेतकरी आहेत. सांगलीचे 56,962 शेतकरी आहेत. अकोला नाशिकचे 30,000, अकोला वाशिमचे 30,709 शेतकरी आहेत. अहिल्यानगरचे 1,92,241 आहेत. पुण्याचे 61,900 शेतकरी, सोलापूरचे 7,694 शेतकरी, जालन्याचे 62,500, यवतमाळचे 64,865, भंडाऱ्याचे 23,658, नांदेडचे 11,166 शेतकरी. तर आपल्या उपलब्ध माहितीनुसार एवढे शेतकरी आहेत. याच्यामध्ये संख्या अधिकची देखील असू शकते किंवा वेगळ्या जिल्ह्याची देखील असू शकते. जशी जशी माहिती उपलब्ध होत आहे तसं तसं या ठिकाणी ते काम हे अपलोड करण्याचं चालू आहे. आता आज आहे 24 जुलै 2026. तर या दिवशी याद्या या पोर्टलवरती अपलोड केल्या जाऊ शकतात आणि साधारणतः 25 जुलैपासून याची KYCची प्रक्रिया ही चालू होणार आहे. आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की याच्या याद्या नेमक्या पाहायच्या कुठे. तर बघा, या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रावरती एक प्रकारे त्याला टॅग दिला जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही जी एक वेगळी प्रणाली त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राचं जे जिल्ह्यामध्ये येतं तर त्या संपूर्ण जिल्ह्याची यादी त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. या यादीमध्ये नावे आलेल्या शेतकऱ्यांनी तिथेच KYC करायचे आहे. KYC करताना जर काय अडचणी आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी आक्षेप देखील नोंदवता येणार आहे आणि तो नोंदवलेला आक्षेप तुमचे जे काही जिल्हा लेवलची कमिटी आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर त्यांच्याकडून सोडवणूक झाली नाही तर विभाग लेवलला, राज्य लेवलला याचं तुमची सोडवणूक केली जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नाव नसेल त्यांचं पुढच्या यादीमध्ये येऊ शकतं. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की ही यादी जर फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असेल तर बाकीच्या राष्ट्रीयकृत बँका किंवा इतर बँकेची यादी कधी येणार. तर हे सर्व टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्याविषयी अजून जर काय अपडेट आली तर ती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.